नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलो आहे गावी. आज आमचं शैक्षणिक मराठी शाळेमध्ये शैक्षणिक खाऊ वाटप होतं. तसंच आमच्या गांगेश्वर सेवा मंडळ आम्ही विद्यार्थ्यांना दत्तक वगैरे घेतो. तर त्यांना आज जे शाळेसाठी शैक्षणिक वस्तू लागतात ते आज आम्ही त्यांना देण्यासाठी जात आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तर हा कार्यक्रम आपला मराठी शाळेत असतो. तर आमची मराठी शाळा आता नवीन बांधली आहे, ती पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन आमची मराठी शाळा कशी आहे. तसंच रंगकाम वगैरे पण चालू आहे तिथे. व्हिडिओमध्ये मी सगळं रेकॉर्ड करेनच. तर व्हिडिओ माझे शेवटपर्यंत नक्की बघा. चला जाऊया मराठी शाळेमध्ये. बघू शकता आता आम्ही सगळेजण चालत शाळेमध्ये. सगळे गेले आहेत गाडीतून वगैरे. तर आम्ही असंच निसर्गाचं सगळे मजा घेत चाललो आहे. बघू शकता तुम्ही सुंदर असं वातावरण आहे. हा आपला नॅशनल हायवे, मुंबई गोवा हायवे आपल्या घरापासून जवळच आहे. आपल्या गावापासून आमच्या इथून वाडी 10-15 मिनटाच्या अंतरावरतीच आहे. तर नमस्कार मित्रांनो, ही आमची मराठी शाळा आहे आणि आज आपल्या श्री गांगेश्वर सेवा मंडळातर्फे सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटप आणि जे आपण दत्तक विद्यार्थी घेतो त्यांचं आज शैक्षणिक वाटप जे आहे ते या शाळेमध्ये संपन्न होणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. तर शाळेमध्ये आता कलर काम वगैरे चालू आहे आणि हे बघू शकता तुम्ही आतमध्ये सुंदररित्या असं कलर काम केलेलं आहे. चालू आहे आता काम. हा कितवीचा वर्ग आहे? 7वी. बघू शकता तुम्ही 7वीचा वर्ग आहे. कलर काम वगैरे चालू आहे. सुंदररित्या असं कलर काम करतात. आता इथे काम तर चालू आहे. आता झालेलं काम तिकडे आपण दुसऱ्या वर्गात पण करतायत, ते आपण बघूया आता. तर ह्या ठिकाणी बघू शकता आमच्या मराठी शाळेमध्ये कलर काम वगैरे झालं आहे पूर्ण आणि डिजिटल शाळा अशी आहे आमची. टी व्ही वगैरे पण आहे. तर विद्यार्थी टी व्हीवरती वगैरे पण शिक्षण वगैरे घेत आहेत. कलर काम तर एक नंबर खूप छान असं केलं आहे. तर हे शाळेतील ऑफिस आहे. बघू शकता तुम्ही खूप सुंदररित्या असं सगळं लिहिलं गेलेलं आहे. इथे विद्यार्थ्यांसाठी खूपच चांगलं असं केलं आहे. सरस्वती पूजनाचा कार्यक्रम झालेला आहे. तर आता ते पाठवायचे ना त्यांच्या अर्धे मोठा होईल. काढलं ना तिकडून उलट चांगले आहेत एकदम. इथे उपस्थित सर्व मान्यवर मंडळी तसेच गावचे ग्रामस्थ बंधू भगिनी तसेच पालकवर्ग विद्यार्थी मित्रांचे आमच्या मंडळाचे वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत. तसेच आता आमच्या मंडळाच्या वतीने पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाईल. तर विशेष अतिथी प्रमुख पाहुणे आमचे गावचे सरपंच यांनी शाळेवरती स्वागत करायचं आहे. आमच्या मंडळाचे सेक्रेटरी यांना मी विनंती करतो प्रमोदजी मुद्रास यांचाही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. आमचे मंडळाचे खजिनदार यांना मी विनंती करतो की शेषगजी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे.
तसेच शाळेचे मुख्याध्यापिका प्राचार्य त्यांचंही आमचे मंडळाचे अध्यक्ष पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. इथे उपस्थित बाकी सर्व पालक वर्ग तसेच इतर शिक्षक वर्ग यांचाही मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. आराध्य योगेश कांबळे 6वी बौद्धवाडी. आराध्य योगेश कांबळे 6वी बौद्धवाडी. साहित्याचं वाटप केलं जाईल. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी वाटप करायचं आहे. सर्वांच्या आराध्य योगेश कांबळे 6वी बौद्धवाडी. अनुष्का रामदास मन्यार 8वी मधलीवाडी. सर्वांनी मिनल बाबल्या जाधव 8वी बौद्धवाडी. मिनल बाबल्या जाधव 8वी बौद्धवाडी. अर्णव प्रवीण थूल त्यांचे पालक असतील तर त्यांनीही साहित्य स्वीकारण्यासाठी यायचं आहे. शिवम अनंत शिंदे 9वी मधलीवाडी. त्यांचे पालक कोणी आले असतील तर त्यांनी यायचं आहे विद्यार्थ्यांबरोबर. नववी धावडेवाडी. नथन संतोष टूल 9वी धावडेवाडी. ऋतिका रवींद्र जाधव 9वी धावडेवाडी. ऋतिक रवींद्र जाधव 9वी धावडेवाडी. ऋतिक रवींद्र जाधव 9वी धावडेवाडी. तन्वी प्रगती मनोहर उडाळकर 9वी गुरगावणे. प्रगती मनोहर उडाळकर 9वी गुरगावणे. अर्चना राजेश आंबेडकर. ऋतिका रवींद्र जाधव 9वी धावडेवाडी. ऋतिका रवींद्र जाधव 9वी धावडेवाडी. यश संतोष मंगरुळे 6वी प्रथम क्रमांक.
क्रमांक. शमिका राजेश आंबेडकर 7वी प्रथम क्रमांक. आता आम्ही सर्व शाळेतल्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप वगैरे केलेलं आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुलांना काय ते दत्तक योजनेमार्फत जे भेटवस्तू मिळतील त्याचा सदुपयोग करून मुलांनी या गावचे सुज्ञ नागरिक, या राज्याचे सुज्ञ नागरिक, या जिल्ह्याचे सुज्ञ नागरिक बनून पुढे आपलं भवितव्य घडवायचं आहे आणि गावाचं नाव उज्ज्वल करायचं आहे. बाकी काय गावठणवाडींचं जे मंडळ सेवा मंडळ आहे ते खरोखर म्हणजे चांगलं काम करते, त्याला तोड नाही. म्हणजे समाजाचं काय आपण देणं लागतो ते देणं काय लागते, सामाजिक बांधिलकी काय असते ही त्या मंडळाकडून खरोखर घेण्यासारखं आहे. त्यात काय वाद नाही. गेले खरोखर 25-30 वर्ष झाले मंडळाला. ते आता 14 वर्ष गेल्या वर्षी हा दत्तक योजनेचा कार्यक्रम होता. सुभाष महाराज आमचे चांगले मित्र होते आणि ते आम्ही एकत्रच त्या आमच्या गावच्या मंडळात आम्ही काम करत होतो. सातत्याने ते आमच्याकडून नाही आहेत, पण खरोखर त्यांनी काय पायंडा घालून दिलेला आहे तो वाखाणणार काय की सामाजिक बांधिलकी म्हणून काहीतरी करत राहायचं, सतत काय ते करत राहायचं आणि ते खरोखर आपण करतो. त्या माध्यमातून सगळे तुम्ही मंडळी आणि तुमच्या मंडळाचं कौतुक करत होतो की सगळी मंडळी आवर्जून इथे एका दिवसाआधी का होईना पण इथे आलेली आहे. हे म्हणजे खरं विशेष आहे. गाड्यांचा ह्याचा सगळा पावसाचा अनुमान घेऊन पण इथे आले आहेत आणि तो कार्यक्रम राबवण्याचे सगळे एकवटलेले आहेत. ही एकी खरोखर चांगली आहे आणि ह्या एकीमुळं सतत आपल्या गावाचा वाढीची प्रगती नक्कीच होऊ शकते, यात काय वाद नाही. एवढे बोलून 2 शब्द मी संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र. उपस्थित पालकवर्ग, गावातील ग्रामस्थ, मंडळाचे कार्यकर्ते आणि माझ्या विद्यार्थी मित्रांना, आता माझ्या कारकिर्दीतला मला वाटतं हा मंडळाचा, शिवगर्जना मंडळाचा आणि याई मंडळाचा 3रा कार्यक्रम असेल. मला या शाळेत येऊन काही फारशी वर्ष झालेली नाही, 4च वर्ष झालेली आहे. मध्ये कोरोनामुळे कार्यक्रम झाले नाही, पण दोन्ही मंडळांकडून मी म्हणेन की आमच्या शाळेतली मुलं किंबहुना नडगिऱ्यातली मुलं खूपच भाग्यवान आहेत. शाळा सुरू होण्याच्या सुरुवातीलाच मंडळांच्या आधीच मला फोन आलेले असतात दोन्ही की मॅडम मुलं किती आहेत, काय देऊया, ते शिवगर्जनावाले विचारतात. नंतर राण्यांचा मला फोन येतो दरवर्षीप्रमाणे की मुलं किती आहेत, काय आहेत. आम्हाला श्रेण्या असल्या तरी 1 ते 7 मधले त्यात तुमच्या श्रेणी जास्त मिळवणारे वगैरे नंबर काढून द्या. 2 गुणवंत विद्यार्थी वर्षभर आम्ही तुम्हाला सांगत असतो, आम्हाला ते वर्षभर त्यांनी सांगून ठेवलेलं असतं की गुणवंत विद्यार्थी निवडा आणि ही सगळी माहिती ते मे महिन्यातच आमच्याकडून घेतात. त्याप्रमाणे तारखा सांगतात, ठरवतात. आणि त्याचबरोबर मी का भाग्यवान म्हटलं मुलांना, तर शाळा सुरू होण्याच्या सुरुवातीलाच शासनाकडनं गणवेश, पाठ्यपुस्तकं मिळत आहेत आणि इतर सगळं लागणारं साहित्य तुम्हाला मंडळांच्या मार्फत मिळतं. म्हणजे फक्त तुमचं काम उरतं काय, आता अभ्यास करायचं आणि त्या दिलेल्या साहित्याचा चांगला उपयोग करून आपलं जास्तीत जास्त गुणवत्ता शाळेची, आपली गावाची वाढवायची, प्रगती करायची, एवढंच तुमचं काम राहतं. म्हणून मी तुम्हाला भाग्यवान म्हटलंय. तुमचे पालकही भाग्यवान आहेत की हा किती खर्च तुमचा कमी होतो, कारण हे वह्या वगैरे भरपूर लागतात. 2-3 मंडळांकडनं हे साहित्य मिळाल्यामुळे तुम्हाला वह्यांची भरपूर बचत होते. म्हणजे खरंच तुम्ही भाग्यवान आहात. आणि ही गावातली मंडळ, आता हे सगळे राहणारे बरेचसे मुंबईत आहेत, काही त्यांचे स्थानिक कार्यकर्ते आहेत, पण आठवण ठेवतात दरवर्षी, आपल्या गावाची आठवण ठेवून आपल्या मुलांसाठी हे घेऊन येतात. आता दुसरं मला सांगावं लागेल की 2 मंडळांच्या या कार्यक्रमामध्ये आज आपण जो दातृत्वाचा महत्वाचा गुण पाहतो, ती दानशूर व्यक्ती ही लाखामध्ये असते आणि असा हा दातृत्वाचा एक सुंदर असा गुण घेऊन या ठिकाणी गेली 16 वर्ष विद्यार्थी दत्तक पालकांचं एक सामाजिक दायित्व गांगेश्वर सेवा मंडळाने स्वीकारले, त्याबद्दल त्यांचे मनस्वी धन्यवाद. 16 वर्षामध्ये मी आज बघितलं की आज 16 विद्यार्थी म्हणजे जवळजवळ 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचं वाटप केले आहे. खरंच ते 200 विद्यार्थी जर आज या मंडळाच्या विविध कार्यक्रमाला येऊन मिळाले तर आपण अशा हजारो विद्यार्थ्यांना दत्तक घेऊ आणि खरंच एक सेवाभावी काम आहे.
मित्रांनो, असं म्हणतात की कुणासाठी काय करावं ना ही प्रत्येकाची मर्जी असते. म्हणजे मी काय करावं ही माझी मर्जी असते. परंतु स्वतःसाठी जगता जगता जेव्हा दुसऱ्यांचा विचार मनामध्ये येतो ना, तेव्हा आपल्याला समजतं की माझ्यातलं माणूस पण शिल्लक आहे. खरंच त्या कवितेच्या फार सुंदर ओळी होत्या आणि कवितेचं शीर्षक होतं माणूस पण कारट नाही. पाहायला मिळत नाही, माणसं पाहायला मिळतात, पण माणसातलं माणूस पण पाहायला मिळत नाही. ते या गांगेश्वर सेवा मंडळाच्या अद्भुत अशा, या अमोघ अशा, सुंदर अशा दातृत्वातून आपल्याला पाहायला मिळते. हे माणूस पण घेऊन जपणारी माणसं आज समाजामध्ये फार दुर्मिळ आहेत. मी जेव्हा स्टेटसवर लावतो तेव्हा म्हणतात, अरे किती कार्यक्रम तुमच्याकडे होत आहेत, त्या दिवशी साहित्य वाटलं ना, हे काय आज परत आणखी. म्हटलं आमच्याकडे अशा सेवाभावी खूप मंडळ आहेत जी या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक ध्यास घेऊन, त्या विद्यार्थ्यांनी मगाशी म्हणाले सर, आमची एवढीच इच्छा आहे, प्रामाणिक इच्छा आहे की या सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या शैक्षणिक साहित्याचा सदुपयोग करा आणि आयुष्यात मोठं व्हावं आणि त्यांच्या कार्याचा वसा घेऊन तुम्ही देखील चालायचं. म्हणजे आज मला कोणीतरी आधार दिला, मला 4 लोकांना आधार द्यायचा आहे, हा जेव्हा विचार तुमच्या मनामध्ये निर्माण होईल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने या मंडळाचा उद्देश सफल झालेला असेल. मी मगाशी जेव्हा त्या दात्यांची नावं वाचत होतो त्याचं जवळजवळ 50,000चा निधी जमा त्यांनी केला. सोपी गोष्ट नाही, लक्षात ठेवा. आज एखाद्या व्यक्तीला 5 रुपये द्यायचे म्हणजे थोडंसं जीवावर येतं. म्हणजे म्हणतात ना, काळजावर दगड ठेवून आपण एखाद्याला 50-100 रुपये देतो, त्याला सांगतो, आठवण करून देतो, बाबा पैसे घेतलेस, 2 दिवसांनी माझे परत दे. परंतु आपल्या अर्थार्जनातला एवढा वाटा तुमच्यासाठी देणं, खरं तर ते नातं आपलं माणुसकीच आहे. ते माणुसकीच्या बंधाने ते जोडलेलं आहे आणि ते तुमच्यासाठी करताय त्याची फक्त जाणीव आपल्याला असावी आणि त्या जाणीवेतून तुमचा स्वविकास करा, एवढंच त्यांचं मत आहे. बाकी काय तुमच्याकडून अपेक्षा होणार नाही. एवढं सुंदर साहित्य, शैक्षणिक साहित्य तुम्हाला मिळालंय, त्याचा सदुपयोग करा, आयुष्यात मोठे व्हा. खरंच या विद्यार्थ्यांमधून जेव्हा असा एखादा प्रशासकीय सेवेतला एखादा विद्यार्थी निर्माण होईल ना, तेव्हा त्याला खरंच धन्यता वाटेल. सुभाष महाराजांचं जे कार्य होतं ते खऱ्या अर्थाने वेळेला पूर्णत्वास जाईल असं मला वाटतं. आणि तो ध्यास आणि वसा घेऊन ही सगळी माणसं आम्ही पाहतो. या गंगेश्वर सेवा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष असतील, सचिव आहेत, उपाध्यक्ष आहेत, सर्व कार्यकारी सदस्य आहेत, हे सर्व कालपासून या ठिकाणी येत आहेत आणि इथे सर्व त्या साहित्याची मांडणी करत आहेत. या कामासाठी दिलेला वेळ त्यांचा आहे, वेळ आहे, पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहेत आणि निस्वार्थ मनाने केलेली सेवा आहे ही खरं तर परमेश्वराची सेवा आहे असं मला वाटतं. कारण लहान बालकांमध्ये आपण परमेश्वराचं रूप पाहतो. त्यामुळे खरंच तुमच्यासाठी हा अतिशय मांगल्याचा दिवस आहे. तुम्हाला जे साहित्य मिळालंय ते साहित्य आणि तुम्ही खरंच त्याचा सदुपयोग किती करताय हे तुमच्यावर अवलंबून आहे. आयुष्यात मोठे व्हा आणि खरंच जेव्हा मोठे व्हाल तेव्हा या मंडळाला खरंच आनंद होईल. आणि त्यांचं दोन्ही मंडळाचं म्हणजे आपण शिवगर्जना मित्र मंडळातर्फे जे साहित्य वाटप केलं, या मंडळाने केले, ते खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जाईल असं मला वाटतं. पालक योजनेचे आमचे प्रमुख शिल्पकार आणि आमच्यातले गांगेश्वर सेवा मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ त्याला म्हणजे सुभाष तयार मणिया ज्यांच्या नावाने आम्ही ही विद्यार्थी दत्तक पालक योजना सुरू केलेली आहे. खरं म्हणजे ते हयात असतानाच ही योजना सुरू झालेली आहे. आता गेली 14 वर्ष आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील मान्यवर सन्माननीय लडगे सरपंच माधुताई मणिया, त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे हितचिंतक श्री सुनील शिरसेकर साहेब, प्रमोद मुद्रक साहेब, त्याचप्रमाणे शिंदे सर आणि आमच्या श्री गांगेश्वर सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि या शाळेतील सर्व विद्यार्थी, सर्व मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग आणि लडगे ग्रामस्थ बंधू भगिनी, आज या ठिकाणी मी फक्त या विद्यार्थी दत्तक योजनेसंदर्भात पालकांना काही 2-3 सूचना करणार आहे. त्यासंबंधी मी आज या ठिकाणी तुमच्यासमोर बोलण्याकडे आलेलो आहे. कारण गेली 2-3 वर्ष वारंवार सूचना देऊन सुद्धा त्याचं पालकांकडून काही सूचनांचं पालन होत नाही असं आमच्या मंडळाच्या निदर्शनास आलेलं आहे. जे विद्यार्थी आम्ही दत्तक घेतो, आता तुम्ही बघत असाल की या ठिकाणी या दत्तक घेण्यासाठी आज आमच्या मुंबई मंडळाकडून जवळजवळ 20 ते 25 कार्यकर्ते, आमचे सभासद या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत आणि आपला नोकरी धंदा कामधंदा सांभाळून
आपलं कुटुंब सांभाळून एवढ्या पावसा पाण्यातून सुद्धा या योजनेसाठी या तुमच्या मार्फत काहीतरी तुम्हाला मिळावं या विद्यार्थ्यांना म्हणून या ठिकाणी येत असतात. परंतु